नमस्कार, मी बसवंपाडी शेळगावकर. BPS मराठीचा हा विशेष भाग. आजच्या भागामध्ये आपण महानगरपालिकाच्या या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण सन्माननीय नांदेडचे लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी संवाद साधत आहोत. नांदेड महानगरपालिका आपल्याला माहीत आहे अनेक वर्षापासून म्हणजे सर्वाधिक काळ काँग्रेसचं वर्चस्व राहिलेली ही महानगरपालिका आहे. तर या अनुषंगाने आपण सन्माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेबांशी संवाद साधणार आहोत. साहेब, आपण पाहतोय की काँग्रेस पक्ष हा सर्वाधिक काळ नांदेड महानगरपालिकेला वर्चस्व राहिलेला पक्ष आहे. तर यावेळेस काय तयारी आहे काँग्रेस पक्षाची? आज आपण बघू शकता की नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपली. आजपासून अधिकृत प्रचार सर्व पक्षांचा या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्षानेही मोठ्या प्रमाणात आघाडी घेत आज आमच्या बरेच प्रभागामध्ये आम्ही पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडून आज पक्षाचं प्रचाराचा सुरुवात त्या प्रभागामध्ये केलेली आहे. मी आज जवळपास 4 प्रभागामध्ये नारळ फोडून आलेलो आहे. 1 असेल, 5 असेल, 9 असेल, अन्य प्रभागामध्ये नारळ आज प्रचाराचं प्रत्यक्ष फुटलेला आहे. आणि काँग्रेस पक्ष प्रचारामध्ये आघाडी घेताना त्याचबरोबर नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडीची आघाडी झाली आणि दोन्ही पक्षाच्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. आणि निश्चितच मला विश्वास आहे की नांदेडमध्ये काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडी यशस्वी होईल. नक्कीच पहिल्यांदाच आपण पाहतोय की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झाल्याचं दिसून येत आहे. याचा फायदा काँग्रेसला होणार का? निश्चितच आपण बघू शकता की भाजप प्रयत्न करत आहे की सेक्युलर विचाराचं मताचं विभाजन करण्यासाठी भाजप आणि बाकी पक्ष आग्रही दिसत आहेत. पण आपल्याला सेक्युलर मताचं विभाजन न होऊ देण्यासाठी निश्चितच काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं मोठ्या प्रमाणात यश नांदेड महापालिकेमध्ये येईल. आपल्याला माहीत आहे की गेल्या काही दिवसापासून ज्या काही घडामोडी होत आहेत की काँग्रेस पक्षातून अनेक माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात जाताना दिसत आहेत. तर याचा फटका काँग्रेस पक्षाला बसणार नाही? नाही, बिलकुल बसणार नाही. ज्यांना पक्ष सोडून जायचं होतं किंवा ज्यांना पक्षातून पाठवण्यात आलेलं आहे त्यांचे कारनामे उघड झालेले आहेत. काही जण दुसऱ्या पक्षात गेले, त्यांना कोण पाठवलं, त्याच्या मागे कोणाचा हात आहे हेच नांदेडच्या लोकांना सर्वश्रुत आहे, माहीत आहे. पण प्रत्येक पक्षामध्ये आणि त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्ष हा सगळ्यात जुना पक्ष आहे, नॅशनल लेवलचा पक्ष आहे. आणि ती मोठी मंडळी जरी निघून गेली तर तिथल्या प्रामाणिक कार्यकर्ता आजही काँग्रेस पक्षामध्ये आहे. आणि तिथं जी आम्ही उमेदवारी दिलेली आहे तिथं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळं विश्वास आहे. मला वाटतं की गेल्या वेळेस जे आमचे उमेदवार होते निवडून आलेले काँग्रेसचे, ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्या प्रभागामध्ये काँग्रेसचे उमेदवार अधिक मतानं त्या ठिकाणी निवडून येतील हे मला हमी आहे. नक्कीच यावेळेस सुद्धा काँग्रेसचा महापौर होईल याचा विश्वास आहे आपल्यास? निश्चितच यावेळेस आमचा काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा महापौर येणाऱ्या 17 तारखेला नांदेडच्या खुर्चीवर बसलेला आपल्याला जनतेला दिसेल. नक्कीच साहेब, तुम्ही या ठिकाणी या अनुषंगाने आम्हाशी संवाद साधलात त्याबद्दल आभार आपले. धन्यवाद.